आता एक मोठी बातमी आहे। नवनीत राणा यांच्या विरोधात निवडणुकीला उभा राहणार असं नवनीत राणा यांचा पराभव करणार असं बच्चू कडूंनी प्रतिक्रिया दिली। खरं तर आमदार बच्चू कडू हे नवनीत राणा यांच्या उमेदवाराला त्यांचा आधीपासूनच विरोध होता आणि आता काल अमरावती लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून विद्यमान खासदार नवनीत राणा यांना पुन्हा उमेदवारी दिल्यानंतर हा विरोध सुरू आहे। बच्चू कडू यांनी याबाबतची प्रतिक्रिया दिलेली आहे। नवनीत राणा यांच्या विरोधात निवडणुकीला उभं राहणार, नवनीत राणांचा पराभव करणार असं देखील बच्चू कडू यांनी आता निर्धार केलाय। समजून घेऊन आमची चर्चा झाली आणि समजूत घालायला कमी काही लहान थोडा आहे। नाव बच्चू आहे पण दुसरं नाव प्रकाश आहे ना, आणि कडू पण नाही। त्यानं मला समजूत घालायची कोणाची गरज नाही। स्थिती बदलली आहे, आता पाळणं महत्वाचं आहे आणि जो उमेदवार यांना पाळल सक्षम असेल तर त्याला पाठिंबा देऊ, नाहीतर नवीन उमेदवार चांगला असेल तर त्याला उमेदवारी देऊ। तर अमरावती लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर झाल्याच्या नंतर उमेदवारीला तीव्र विरोध सुरू आहे। उमेदवारी देण्याच्या आधी देखील विरोध होता। भाजपमधीलच काही पदाधिकारी या उमेदवारीच्या विरोधात होते। घटक पक्ष देखील नाराज होते। आमदार बच्चू कडू यांनी वारंवार याबाबतची प्रतिक्रिया दिलेली आहे, जाहीर नाराजी व्यक्त केलेली आहे। हे महायुतीतून देखील बाहेर पडण्याची शक्यता त्यांनी वर्तवलेली होती। त्याला केवळ सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे नवनीत राणा यांची उमेदवारी होती आणि आता बच्चू कडू यांनी निर्धार केलेला आहे की या मतदारसंघातून अमरावतीमधून नवनीत राणा यांच्या उमेदवारीला विरोध करणार, त्यांना निवडणुकीत त्यांचा पराभव करणार अशा प्रकारचा निर्धार आता बच्चू कडू यांनी केला। त्यामुळे आगामी काळात नेमकं या मतदारसंघात काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।